पालघर तालुक्यातील सहाडे गावात गोवंश कत्तल करून गोमांसाची वाहतूक केल्याचा धक्कादायक प्रकार 9 ऑगस्टला घडला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पालघर पोलीस आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत सुमारे 500 किलो गोमांस जप्त करण्यात आले असून या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे। गोमांस वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली इको कार ही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सहाडे गावातील संजय उर्फ पिंट्या भीमराव पाटील यांच्या शेतातील घरात गोवंशाची कत्तल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी कारवाई केली। त्यानंतर गोमांस वाहतूक करणाऱ्या इको कारचा शोध घेऊन त्यातून सुमारे 500 किलो गोमांस जप्त करण्यात आले। या कारवाई दरम्यान संजय उर्फ पिंट्या भीमराव पाटील याच्या घराजवळ उभ्या असलेल्या एका दुचाकीमध्ये जनावरांना गुंगी आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शन आणि सुया आढळून आल्या आहेत। त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती अधिक असल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलिसांकडून या सर्व बाबींचा तपास केला जात आहे। जप्त करण्यात आलेल्या गोमांसाचे नमुने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। या तपासणीचा अहवाल आल्यानंतर जप्त केलेले मांस नेमके कोणत्या प्राण्याचे आहे याबाबत अधिकृत माहिती स्पष्ट होणार आहे। या प्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अटक करण्यात आलेल्या तिघांकडे पोलिसांकडून चौकशी केली जात आहे। गोवंश कत्तल कुठे करण्यात आली, यामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का, तसेच जप्त करण्यात आलेले मांस कुठे आणि कुणाला पुरवले जाणार होते याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे। या कारवाईत पालघर पोलिसांसह बजरंग दल आणि हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या पुढील तपासाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। गोवंश कत्तल किंवा अवैध मांस वाहतुकी संदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी स्वतः कायदा हातात न घेता तातडीने पोलिसांना माहिती द्यावी। अशा घटनांवर कायदेशीर कारवाई होणे आणि परिसरात शांतता व कायदा सुव्यवस्था कायम राहणे ही सर्वांची जबाबदारी आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।